राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे। राज्यात महायुती 50% ठिकाणी युती करेल तर 50% ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याचं समजतंय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत। त्यामध्ये महायुतीची कुठे कुठे युती होईल आणि कुठे होणार नाही याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात आहे। काही ठिकाणी अजूनही युती संदर्भात चर्चा सुरू असून महत्त्वाच्या ठिकाणी शेवटच्या क्षणी निर्णय घेतला जाऊ शकतो। याही संदर्भातली माहिती देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे। आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी सध्या मतभेद आहेत, कारण भाजपकडून किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून काही ठिकाणी दावा केला जातोय की स्वबळावर निवडणूक लढली जावी। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा दिलेला आहे, तर दुसरीकडे भाजपने देखील स्वबळाचा नारा दिलाय। तिकडे आपण जर बघितलं असेल तर तळ कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये दोन राणेबंधू एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत, त्यांनी देखील स्वबळाचा नारा जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी युती होईल आणि काही ठिकाणी दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष जे आहेत ते स्वबळावर निवडणूक लढवतील अशी आता माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। त्यामध्ये जर बघितलं असेल तर रत्नागिरीमध्ये कदाचित माहिती होऊ शकते। त्यासोबत मुंबई महानगरपालिकेत जे आपल्याला माहिती सूत्रांकडून मिळते विक्रांत, त्यानुसार महायुती म्हणून एकत्र लढतील। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायची आहे, कारण गेली अनेक वर्ष भाजपचं या महापालिकेवर महापौर बसवायचं स्वप्न आहे आणि यामुळे या ठिकाणी मुंबईमध्ये कदाचित माहिती होऊ शकते। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये एकीकडे स्वबळाची सत्ता जी आहे ती दोन्ही पक्षांकडून केली जाते। त्यामुळे ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, पुणे पिंपरी या महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी स्वबळ असेल तर काही ठिकाणी महायुती म्हणून लढलं जाऊ शकतं, असं काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान सांगितलं होतं। त्यामुळे कुठेतरी 50-50चा देखील हा फॉर्म्युला असू शकतो। ज्या पक्षाची त्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी तो पक्ष आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी।